विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं लोकप्रशासन विभागामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मुक्ता सोमवंशी स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये लोकप्रशासन विषयाच्या विकासाच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करायला सुरुवात केलेली होती। त्यामध्ये आपण लोकप्रशासनाच्या विकासामधील जो पहिला टप्पा आहे तो या ठिकाणी पाहिला। आज आपण दुसऱ्या टप्प्याकडे या ठिकाणी वळूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, लोकप्रशासन विषयाच्या विकासामध्ये जो दुसरा कालखंड आहे तो म्हणजे 1927 ते 1937 हा लोकप्रशासनाच्या विकासाचा दुसरा कालखंड। या कालखंडामध्ये हा जो कालखंड आहे हा कालखंड लोकप्रशासनाच्या अभ्यासाच्या दृष्टीने सुवर्णकाळ मानला जातो। कारण या कालखंडात लोकप्रशासनाची अनेक तत्वे आणि सिद्धांत उदयास आलेले आहेत। 1927 मध्ये प्रोफेसर विलोबी यांनी लोकप्रशासनाची तत्वे हा ग्रंथ लिहिला। तसेच मेरी पार्कर फॉलेट, हेनरी फ्यॉल, मुने, उर्विक इत्यादी विचारवंतांनी लोकप्रशासनाच्या विविध तत्वांचा आणि सिद्धांतांचा पुरस्कार केला। याच कालखंडामध्ये लोकप्रशासनाच्या अभ्यासाचं महत्त्व सुद्धा या ठिकाणी वाढत गेलं। शासकीय आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये लोकप्रशासनाचं महत्त्व या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये वाढलेलं आपणास पाहावयास मिळतं। म्हणजेच जो दुसरा कालखंड आहे या दुसऱ्या कालखंडामध्ये लोकप्रशासन विषयाच्या सिद्धांतांची निर्मिती झालेली आहे। म्हणून हा कालखंड सुवर्ण कालखंड किंवा लोकप्रशासनाच्या अभ्यासामधील सुवर्णकाळ म्हणून आपण त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहतो। यानंतर लोकप्रशासनाच्या विकासाचा जो तिसरा कालखंड आहे, या तिसऱ्या कालखंडामध्ये जो त्याचा टप्पा आहे तो आहे इसवी सन 1938 ते 1947। तर या कालखंडामध्ये लोकप्रशासनाच्या अभ्यासाला, कारण हे जे टप्पे पाडलेले आहेत त्या टप्प्यामध्ये लोकप्रशासनाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या घडामोडी या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी हे जे टप्पे आहेत हे टप्पे पाडण्यात आलेले आहेत। तर यामध्ये या तिसऱ्या कालखंडामध्ये हा जो कालखंड आहे हा कालखंड लोकप्रशासनाच्या अभ्यासाला आव्हान देणारा कालखंड म्हणून या ठिकाणी ओळखला जातो। कारण या कालखंडात लोकप्रशासनाच्या सिद्धांतावर आणि तत्वांवर टीका झालेली आहे। म्हणजे वेगवेगळ्या विचारवंतांनी त्या काळामध्ये लोकप्रशासनामध्ये उदयास आलेले जे काही सिद्धांत आहेत या सिद्धांतांच्या अनुषंगानं त्यांनी त्याच्यावरती टीका केलेली आहे। आता ह्या टीकांमध्ये आपल्याला सायमन सारखा विचारवंत सुद्धा या टीकेमध्ये सहभागी असलेला दिसून येतो। कारण सायमन या विचारवंतांनी लोकप्रशासनाच्या सिद्धांतावर आणि तत्वांवर टीका करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकप्रशासनामधील हे जे काही सिद्धांत आहेत किंवा तत्वे आहेत ते म्हणजे म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, असं मत हे या सायमन विचारवंतांनी मांडलं। आणि मग एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालं। दुसरं महत्त्वाचं, या ठिकाणी चेस्टर बर्नार्ड यांनी 1938 मध्ये लिहिलेल्या द फंक्शन ऑफ द एक्झिक्युटिव्ह या ग्रंथामध्ये त्यांनी काही प्रशासकीय तत्वांचा म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला नाही। आता तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल की बर्नार्ड या विचारवंतांनी आपण संघटना हे प्रकरण जर या ठिकाणी पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की संघटनेवरती बहुतांश प्रमाणामध्ये
या बर्नार्ड विचारवंतांनी भाष्य केलेलं आहे। तर या बर्नार्ड विचारवंतांनी लिखाण खूप केलं, परंतु इथे त्यांनी कुठेही तत्वाचा उल्लेख केलेला नाही। संघटनेचा प्रमुख कसा असावा या सर्व गोष्टींचा त्यांनी इथे विचार केलेला आहे। औपचारिक संघटना, अनौपचारिक संघटना या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत, परंतु इथे तत्व किंवा सिद्धांत या गोष्टीकडे त्यांनी मुळीच लक्ष दिलेलं नाही। आत्ताच मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीनं हर्बर्ट सायमन यांनी 1947 मध्ये प्रशासकीय व्यवहार हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी प्रशासनामध्ये कोणतेही सिद्धांत आणि तत्वे असत नाहीत असं अगदी ठामपणे सांगितलं। आणि जी काही तत्वे या पूर्वीच्या विचारवंतांनी तयार केली होती, मग त्याच्यामध्ये हेनरी फ्योर असतील, मेरी पार्कर फॉलेट असतील, ज्यांनी या लोकप्रशासनाच्या विकासाच्या अनुषंगानं जे काही काम केलं होतं त्यावरती आपणास या सायमन विचारवंतांनी टीका केलेली दिसून येते। उर्विक, लुथर गुलिक ह्या विचारवंतांनी लोकप्रशासनामध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे, परंतु इथे मात्र सायमन यांना या गोष्टी लोकप्रशासनामध्ये तितक्याशा महत्त्वाच्या वाटत नाहीत। म्हणून या ठिकाणी या सायमन विचारवंतांनी असं मत व्यक्त केलं की हे जे काही सिद्धांत आहेत हे सिद्धांत नसून त्या म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत। अशा सिद्धांताची या ठिकाणी लोकप्रशासनामध्ये कुठेही आपल्याला आवश्यकता नाही असं मत या ठिकाणी या सायमनचं होतं। याचबरोबर 1947 मध्येच रॉबर्ट डहाल यांनी सुद्धा लोकप्रशासन हे तुलनात्मक दृष्टीनं शास्त्र ठरू शकत नाही असं मत मांडलं। आता या ठिकाणी आपण पाहिलं की या अगोदरच्या कालखंडामध्ये म्हणजे दुसऱ्या कालखंडामध्ये ज्या विचारवंतांनी लोकप्रशासनाचे सिद्धांत तत्वे या ठिकाणी मांडले, त्यामुळे लोकप्रशासनाला एक शास्त्राचा दर्जा, सामाजिक शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला। परंतु डहाल या विचारवंतांनी मात्र तुलनात्मक पद्धतीनं लोकप्रशासन हे शास्त्र होऊ शकत नाही असं मत मांडलं आणि त्यामुळं या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जो लोकप्रशासनाच्या विकासामधला तिसरा टप्पा आहे, हा तिसरा टप्पा लोकप्रशासनाच्या एकंदरीत त्याच्या अभ्यासाला आव्हान देणारा ठरलेला आहे। म्हणजे इथे लोकप्रशासन शास्त्र म्हणून लोकप्रशासनाचा अभ्यास करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे, किंवा लोकप्रशासन हे शास्त्र आहे हे सिद्ध करण्याचं, किंवा लोकप्रशासन हा एक अभ्यास आहे, अभ्यास विषय आहे हे सिद्ध करण्याचं लोकप्रशासनाच्या अभ्यासकांसमोर एक आव्हान उभं राहिलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी या कालखंडामध्ये आपल्याला लोकप्रशासन या विषयाच्या सिद्धांतावर एकंदरीत तो स्वतंत्र अभ्यास विषय आहे यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळं अभ्यासकांसमोर एक मोठं आव्हान या ठिकाणी उभं राहिलेलं आपणास पाहावयास मिळतं। यानंतर जो चौथा कालखंड आहे, हा चौथा कालखंड म्हणजे 1948 ते 1970। तर या कालखंडामध्ये लोकप्रशासन विषयाच्या अभ्यासाचा हा संकटग्रस्त कालखंड म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याच्याकडं पाहता येईल। कारण या काळात लोकप्रशासनावर खूप मोठ्या प्रमाणात टीका झालेली होती, कारण पार्श्वभूमी तिसऱ्या कालखंडाची या ठिकाणी आहे। कारण तिसऱ्या कालखंडामध्ये ह्या लोकांनी जे दुसऱ्या कालखंडामध्ये उदयास आलेले ज्या काही सिद्धांत होते त्याच्यावरती टीका केली, आणि तोच म्हणजे तिसऱ्या कालखंडामधल्या ज्या बाबी आहेत त्याच्यावरती पुन्हा चौथ्या कालखंडामध्ये सुद्धा आपल्याला चर्चा झालेली दिसून येते। म्हणजेच या ठिकाणी या लोकप्रशासनाच्या अभ्यासावरती किंवा लोकप्रशासनावर या कालखंडामध्ये टीका होऊ लागली। विचारवंतांनी या कालखंडामध्ये मग स्वतंत्र लोकप्रशासनाचं अस्तित्वच अमान्य केलं की लोकप्रशासन हा स्वतंत्र विषय या ठिकाणी होऊ शकत नाही, असं काही विचारवंतांनी या ठिकाणी मत मांडलं। आणि हा जो म्हणजे लोकप्रशासन हे वेगळं शास्त्र नाही, तर राज्यशास्त्राचा एक अभ्यास विषय म्हणून हा विषय पुढे या चौथ्या कालखंडामध्ये आला। आणि या कालखंडात
लोकप्रशासनाला पर्याय म्हणून आणखी एक भर या ठिकाणी पुढे आली, ती म्हणजे प्रशासकीय विज्ञानाला या काळामध्ये महत्त्व प्राप्त झालं. म्हणजेच इथे एकंदरीत लोकप्रशासन विषयाचं जे काही 1887 मध्ये वुड्रो विल्सन या विचारवंतांनी जे काही एक स्वतंत्र अभ्यासाच्या दृष्टिकोनानं या लोकप्रशासन विषयाचं बीज त्यांनी जे काही रोवलं होतं, ह्या बीजाचा विस्तार आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या कालखंडामध्ये योग्य दिशेनं होताना दिसून येतो. परंतु तिसऱ्या आणि चौथ्या कालखंडामध्ये मात्र या ठिकाणी या विषयाच्या विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी आपल्याला कुठलीही सकारात्मक बाब होताना दिसून येत नाही. अगदी आपल्याला असं म्हणता येईल, आपण जर आपल्या जसं मी तुम्हाला या ठिकाणी हे एक रोपटा असं या ठिकाणी उदाहरण दिलं, तर या काळामध्ये या विषयाच्या विकासाच्या वाढीला इथे काय झाली, म्हणजे एक त्याला वाढ खुंटली, त्याच्यावरती वाईट परिणाम झाले. किंबहुना चौथ्या कालखंडामध्ये तर हा विषय स्वतंत्र विषय नाहीच, असं काही विचारवंतांनी या ठिकाणी आपलं ठामपणे मत मांडलं आणि त्यामध्ये प्रशासकीय विज्ञानाला महत्त्व प्राप्त झालं. मग 1956 मध्ये प्रशासकीय विज्ञान त्रैमासिक प्रकाशित झालं आणि याच संदर्भामध्ये जेम्स मार्च सिअर्ट्स यांचं लेखनही या विचाराला प्रोत्साहन देणारं ठरलं. म्हणजेच प्रशासकीय विज्ञान असाच या ठिकाणी इथे या लोकप्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला. तो लोकप्रशासन विषय हा स्वतंत्र विषय नाही, तर तो राज्यशास्त्राचाच एक भाग आहे, असं मत परत या ठिकाणी 1948 ते 70 या कालखंडामध्ये म्हणजे एक विचार पुढे आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. यानंतर पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे जो 5वा कालखंड आहे, या 5व्या कालखंडामध्ये जेव्हा आपण या लोकप्रशासन विषयाच्या अनुषंगानं म्हणजे त्याच्या विकासाच्या अनुषंगानं विचार करतो, तर तो कालखंड म्हणजे 1970 ते आता आजपर्यंत या ठिकाणी हा कालखंड आहे. तर या कालखंडात लोकप्रशासन शास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व वाढलं. इथे मग मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रशासनाच्या दृष्टीनं विचारवंतांमध्ये जागृती झाली. अनेक वेगवेगळ्या म्हणजे शासकीय स्तरावरून सुद्धा लोकप्रशासनाच्या विकासाच्या दृष्टीनं किंवा प्रशासकीय यंत्रणेमध्ये जे काही विकास आहे त्या अनुषंगानं चर्चा व्हायला लागली आणि त्यामुळं या कालखंडामध्ये लोकप्रशासनाच्या अभ्यासाचं महत्त्व वाढलं. आता याच कालखंडामध्ये विशेषतः सामाजिक शास्त्राप्रमाणेच इतर जी काही सामाजिक शास्त्र आहेत, मग त्यामध्ये तुमचं समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, मानसशास्त्र असेल, ही जी काही सामाजिक शास्त्र आहेत, या सामाजिक शास्त्राप्रमाणेच लोकप्रशासन हे एक सामाजिक शास्त्र म्हणून मानण्यात आलं. आणि आता लोकप्रशासन याच कालखंडामध्ये किंवा सध्या चालू परिस्थितीमध्ये लोकप्रशासन हे आंतरसंबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र बनलेलं आहे. आपण पाहतो की लोकप्रशासन हा जो विषय आहे, हा विषय केवळ प्रशासकीय यंत्रणेचाच अभ्यास करून लोकप्रशासनाला चालत नाही, तर लोकप्रशासन हे समाजाशी रिलेटेड आहे, समाजाशी संबंधित आहे. कारण लोकप्रशासनाद्वारे होणाऱ्या प्रत्येक क्रिया प्रक्रियांचा प्रभाव हा समाजावरती पडणार आहे आणि त्यामुळं समाजाचा अभ्यास करणं हे सुद्धा लोकप्रशासनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण लोकप्रशासन हे काय आहे? समाज परिवर्तनाचं साधन आहे. लोकप्रशासन हे विकासाचं म्हणजे मानवी समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि हे जर असेल तर या ठिकाणी लोकप्रशासनाला समाजशास्त्राचा अभ्यास करणं अनिवार्य आहे. याचबरोबर लोकप्रशासन हे मानवाशी निगडित आहे. म्हणजेच प्रशासकीय यंत्रणा सांभाळणारा जो घटक आहे तो सुद्धा मानव आहे आणि हा मानव घटक कोणासाठी काम करतो आहे? मानवासाठी काम करतो आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इथे निश्चितपणे
मानसशास्त्राचा अभ्याससुद्धा करणं गरजेचं आहे. तसेच राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन हे तर एकमेकांच्या सोबत चालणारे शास्त्र आहेत आणि त्यामुळं आपण खऱ्या अर्थानं लोकप्रशासनाच्या अभ्यासाला न्याय तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपल्याला राज्यशास्त्राचं ज्ञान असेल, राजकीय घडामोडींचं ज्ञान असेल, कार्यपालिकेचं ज्ञान असेल, सरकारचं या ठिकाणी म्हणजे शासकीय यंत्रणेविषयीची माहिती असेल, तरच आपण या ठिकाणी लोकप्रशासनाचा अभ्यास व्यवस्थितपणे करू शकू. आणि त्यामुळे राज्यशास्त्राचा अभ्यास करणं अनिवार्य ठरलं. याचबरोबर इतिहास या विषयाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. कारण का तर पूर्वीची प्रशासकीय यंत्रणा कशी होती, त्या कालखंडामध्ये काय काय व्यवस्था होत्या याचा अभ्याससुद्धा आपल्याला करावा लागतो. आणि त्यामुळं लोकप्रशासनाच्या अभ्यासकाला इतिहास हा विषय अभ्यासावा लागतो. लोकप्रशासनाच्या अभ्यासकाला अर्थशास्त्र हा सुद्धा विषय त्या ठिकाणी अभ्यासावा लागतो. कारण अर्थशास्त्र हे आर्थिक घडामोडींशी रिलेटेड आहे आणि प्रशासनावरती आर्थिक घडामोडींचा प्रभाव पडत असतो. अनेक म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये लोकप्रशासनाला या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतात, कार्य करावं लागतं आणि त्यामुळं आर्थिक घडामोडींचा सुद्धा अभ्यास लोकप्रशासनाला करावा लागतो. याचबरोबर कायदाशास्त्र हे सुद्धा लोकप्रशासनाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक प्रशासकीय कृती करण्यासाठी कायद्याचा आधार लागतो आणि त्या अनुषंगानं कायदे त्याचा अभ्यास करणं हे सुद्धा लोकप्रशासनाच्या अभ्यासकाला महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या 1971 पासून आधुनिक लोकप्रशासन शास्त्राच्या अभ्यासाचं स्वरूप हे अतिशय व्यापक आणि सार्वत्रिक स्वरूपाचं बनलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याचबरोबर 1971 मध्ये फ्रँक मॉरेनी यांनी संपादित केलेलं टुवर्ड्स अ न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि ड्वेट वाल्डो यांनी संपादित केलेल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन अ टाईम ऑफ ट्रुबलम्स या ग्रंथामध्ये लोकप्रशासनाच्या अभ्यासाला नवीन चालना मिळाली आणि पुढील काळात मग या लोकप्रशासनाच्या अभ्यासाविषयीची पार्श्वभूमी तयार करण्याचं काम या ग्रंथांनी केलं. आणि इथून पुढे मग लोकप्रशासनाच्या अभ्यासावरती अगदी मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी बदल किंवा अभ्यासाला गती आलेली पाहावयास मिळते. 1970 नंतर अमेरिकेतील बहुतेक सर्व विद्यापीठामध्ये लोकप्रशासन शास्त्राच्या अभ्यासाला मान्यता मिळाली. म्हणजेच अमेरिकेमध्ये या लोकप्रशासन विषयाच्या अभ्यासाची सुरुवात आपल्याला सर्वप्रथम झालेली दिसून येते. अमेरिकेच्या नंतर मग इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या युरोपियन राष्ट्रामध्ये सुद्धा लोकप्रशासनाच्या अभ्यासाला गती मिळाली आणि लोकप्रशासनाच्या अभ्यासाला या ठिकाणी आधुनिक स्वरूप प्राप्त झालं. भारतात लोकप्रशासनाच्या अभ्यासाची जी सुरुवात आहे ती नागपूर विद्यापीठामध्ये करण्यात आली. म्हणजेच 1939 मध्ये नागपूर विद्यापीठात आपल्याला हा जो लोकप्रशासन विषय आहे हा विषय पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये त्याचा स्वतंत्र विभाग नागपूर विद्यापीठामध्ये स्थापन केला. आणि तसा एक कानपूर विद्यापीठामध्ये यापूर्वी म्हणजे 1939च्या अगोदर त्या ठिकाणी प्रयत्न झाला, वेगवेगळा त्या ठिकाणी विचार केला, परंतु नागपूर विद्यापीठामध्ये सर्वप्रथम आपल्याला लोकप्रशासन हा एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून त्या ठिकाणी सुरुवात केलेली दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो लोकप्रशासन विषय आहे या लोकप्रशासन विषयाचं महत्त्व अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये अगदी प्रत्येक देशामध्ये लोकप्रशासन या म्हणजे प्रशासकीय यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी प्रशासनामध्ये कुठले कुठले बदल असावेत यासाठी स्वतंत्र असे मंडळं स्थापन करण्यात आलेले आहेत, स्वतंत्र अशा संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. जागतिक स्तरावरती सुद्धा या ठिकाणी तुलनात्मक लोकप्रशासनाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेमध्ये या ठिकाणी कंपॅरेटिव्ह स्टडी चा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र मंडळाची स्थापना करण्यात आली. तर या पद्धतीने आता खूप
वेग हा लोकप्रशासनाच्या अभ्यासाला आलेला आपल्याला सध्याच्या काळामध्ये दिसून येतो. आज आपण पाहतो की लोकप्रशासनाच्या मध्ये ज्या वेगवेगळ्या नवीन संकल्पना या ठिकाणी उदयास येत आहेत, त्या संकल्पनेच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये विचारवंतांमध्ये आज या ठिकाणी विचारमंथन होताना आपल्याला पाहावयास मिळतं. तर प्रगतशील राष्ट्रामध्ये लोकप्रशासनाचा अभ्यास हा अधिक शास्त्रशुद्ध आणि व्यवहारवादी बनलेला आहे. अप्रगत विकसनशील राष्ट्रांना सुद्धा लोकप्रशासनशास्त्राच्या अभ्यासाची आवश्यकता आता जाणवू लागलेली आहे. विकसनशील राष्ट्रांना प्रगत राष्ट्रांच्या सुव्यवस्थित व अद्ययावत प्रशासकीय पद्धती आणि प्रशासकीय यंत्रणेची गरज वाटू लागलेली आहे. कारण प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीशिवाय विकास हा होणार नाही, हे आता म्हणजे त्या देशाची जी काही शासकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्याही लक्षात आलेलं आहे. त्या देशामधील जे काही म्हणजे विचारवंत आहेत त्या विचारवंतांच्याही लक्षात ही गोष्ट आलेली आहे. आणि त्यामुळं या प्रशासकीय यंत्रणेची गरज आता अगदी प्रगत अप्रगत विकसनशील अशा सर्व राष्ट्रांमधून त्या ठिकाणी वाटू लागलेली आहे. विकास झालेली राष्ट्रे आणि विकास घडवून आणणारी राष्ट्र अशा सर्वच राष्ट्रांना आता लोकप्रशासनाची आवश्यकता ही भासू लागलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिप्रगत राष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणा, प्रशासकीय तत्त्वे आणि पद्धती यांचा अभ्यास विकसनशील राष्ट्रातही होऊ लागलेला आहे. आणि त्यामुळं विश्वविद्यालय आणि विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमामध्ये लोकप्रशासनाचा समावेश करण्यात आलेला आहे. लोकशाही राष्ट्रात याचबरोबर साम्यवादी देशामध्ये सुद्धा लोकप्रशासनाच्या अभ्यासाला आता गती आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण हा सर्व जो अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी लोकप्रशासना विषयाच्या अभ्यासाचा विकास या ठिकाणी पाहिलेला आहे. तर हा पूर्ण भाग आपण व्यवस्थित समजून घ्या. कुठे अडचण आली तर मला विचारत चला. आपल्या सर्वांचे धन्यवाद.